साखर कारखान्यांनी स्वतःला स्वयंशिस्त लावून व्यावसायिक व्यवस्थापन आत्मसात करावे, असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. साखर संकुल येथील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले. वने आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम अध्यक्षस्थानी होते. कृषी आणि पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार आणि संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, सहकार आणि पणन सचिव सुधीरकुमार गोयल, सहकार सचिव राजगोपाल देवरा, माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष कल्लप्पण्णा आवाडे, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष विजयसिंग मोहिते पाटील, खासदार सुरेश कलमाडी, गजानन बाबर यांच्यासह आमदार, लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी साखर कारखान्यांची मुहूर्तमेढ रोवली. सहकारी साखर कारखानदारी मोडीत निघाली तर राज्यातील आर्थिक नीती कोलमडेल. सवंग लोकप्रियतेसाठी काम केले तर संस्था टिकत नाही. सहकारी कारखान्यांचेही असेच झाले आहे. साखरेचा उत्पादन खर्च 3500 रुपये असताना साखरेला मात्र 2550 रुपयांचा दर मिळत आहे. असे का घडले? दर कमी होणे सट्टे बाजाराचा परिणाम आहे का, याचा विचार करावा लागेल. वायदे बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी 2003 मध्ये यंत्रणा आणण्यात येणार होती, ती अद्याप आलेली नाही. त्यामुळे वायदे बाजारात 5600 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. खोट्या पावत्या दिल्याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले. सुरुवातीला पद्मश्रींच्या पुतळ्याचं अनावरण झालं. त्याचबरोबर अरुण साधू यांनी लिहिलेलं त्यांचं चरित्र मराठीतून प्रकाशित झालं आणि सहकार खात्यानं ई प्रशासनाकरता काही केलेलं आहे त्या पुस्तिकेची माहिती देण्यात आली. पण आपण आज या ठिकाणी जमलेलो आहे आणि मला वाटतं महाराष्ट्रातल्या सहकारातले सगळे दिग्गज इथं जमलेले आहेत. सहकारी कारखानदारीचा पाया घालणारे पद्मश्री त्यांनी जे काही काम केलं त्याचा आढावा अनेकांनी या ठिकाणी घेतलेला आहे. आणि आज पद्मश्रींनी सुरू केलेली साखर कारखानदारी किंवा सहकारी कारखानदारी आज कुठपर्यंत येऊन पोहोचलेली आहे, त्या उद्योगासमोर काय प्रश्न निर्माण झालेली आहेत, त्यातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला कशा प्रकारचं आत्मपरीक्षण करावं लागेल, हा सर्व आढावा घेण्याची देखील ही एक सुवर्ण संधी आहे. खरं म्हणजे एका सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेला एक तरुण, फार काही शिक्षण नव्हतं, पण एक जिद्द होती मनामध्ये. परिस्थितीचं अवलोकन करून ही परिस्थिती बदलली पाहिजे याची तीव्र भावना मनामध्ये घेऊन ब्रिटिश काळामध्ये शेतकऱ्याला ऊर्जिता वाचायची असेल तर त्याला त्याच्या कृषी मालाला हमखास मार्केट मिळालं पाहिजे, त्यावर प्रक्रिया करून त्यामध्ये मूल्यवर्धन झालं पाहिजे, निसर्गाच्या लहरीपणावर मात करता आली पाहिजे. आणि शेवटी हे सगळं करायचं असलं तर त्यामागे जे आर्थिक पाठबळ पाहिजे, त्या आर्थिक पाठबळ पतसंस्था बँकाच्या रूपानं उभं राहिलं पाहिजे. आणि हे सगळं करायचं झालं तर एकट्या शेतकऱ्याला करता येणार नाही, सरकार त्यामागं भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. सावकारी बंद करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नवीन कायद्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंजुरी दिली असल्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. या कायद्यामुळे कर्ज देण्यासाठी एखाद्या सावकाराने जमीन घेतली असेल तर तशी तक्रार केल्यास शेतकऱ्याला जमीन परत करावी लागेल, असेही